तर आपलं पुढचं जे उदाहरण आहे ते आहे पाया समान असलेल्या घातांकित संख्याचा गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे। तर बघा काय उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, 2चा चौथा घात गुणिले 2चा घन। म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे, जे 2 आहे ते आधी 4 वेळा लिहून घ्यायचे आहे, त्यानंतर जे 2 आहे ते आपल्याला 3 वेळा लिहून घ्यायचे आहे। मग बघा इथे 1 2 3 4 5 6 आणि 7। मग आपली जी संख्या आहे ती काय येणार आहे, तर 2चा 7वा घात अशी आपली काय येणार आहे, संख्या येणार आहे। पुढचं बघा, यावरूनच आपण पुढे काय केलेलं आहे की दुसऱ्या पद्धतीने देखील मांडणी केलेली आहे। बघा 2चा चौथा घात गुणिले 2चा घन बरोबर, पहा मुलांनो 2 4 अधिक 3 बरोबर किती मुलांनो, तर 2चा 7वा घात। अशी देखील आपण काय करू शकतो, त्याची मांडणी करू शकतो। पुढे बघा उदाहरण आपल्याला आणखी एक दिलेलं आहे, ते आहे वजामध्ये -3 वर्ग गुणिले -3 घन। मग आपल्याला जे -3 वर्ग दिलेले आहे त्याची मांडणी आपल्याला किती वेळा करावी लागणार आहे, तर 2 वेळा करावी लागणार आहे। म्हणून बघा -3 हे 2 वेळा आपण केलेले आहे। आता -3 घन हे आपल्याला किती वेळा मांडायचे आहे, तर 3 वेळा मांडायचे आहे। म्हणून बघा -3 1 -3 2 -3। तर असे आपण काय केलेले आहे, वजा वर्ग म्हणजेच -3चा दुसरा घात आणि गुणिले -3चा घन म्हणजे तिसरा घात। अशा प्रकारे 2 आणि 3 मिळून किती होतात, 5 होतात। तर 5 वेळा आपण काय केलेलं आहे, याची मांडणी केलेली आहे। पुढे पहा बरोबर किती वेळा मुलांना, 1 2 3 4 5 म्हणजेच -3 हे आपण किती वेळा लिहिलेले आहे, तर 5 वेळा लिहिलेले आहे। पुढे पहा, यावरूनच आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने जर मांडायचं असेल तर -3 वर्ग गुणिले -3 वर्ग। मग इथे -3 जे आहे ते 2 अधिक 3 बरोबर किती होतात मुलांनो, 2 आणि 3 बरोबर 5। म्हणजेच -3 जे आहे ते आपल्याला -3चा 5वा घात असं आपल्याला ह्या संख्येचं वाचन करता येतं। म्हणजेच -3 जे आहे ते आपण किती वेळा लिहिलेले आहेत, तर 5 वेळा लिहिलेले आहेत। किंवा इथे आपण वर्गाची आणि घनाची बेरीज सुद्धा करू शकतो, किंवा आपण मोजू देखील शकतो की -3 हे किती वेळा लिहिलेले आहे। पहा 1 2 3 4 आणि 5। 5 वेळा आपण काय लिहिलेले आहे, -3 लिहिलेले आहे। म्हणजेच -3चा जो घातांक आहे तो किती आहे, तर तो 5 आहे। पाहूया मुलांनो, इथे -3चा वर्ग आणि -3चा घन आपल्याला सांगितलेला आहे। म्हणजेच 2 आणि 3 किती होईल मुलांनो, 5। तर आपल्याला -3 जे आहे ते आपल्याला किती वेळा मांडणी त्याची करायची आहे, तर 5 वेळा त्याची मांडणी करायची आहे। कशाची, कुठल्या संख्येची, तर -3 या संख्येची। पहा पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे की 2 वेळा मांडणी करायची आहे, मग सांगितलेलं आहे की 3 वेळा मांडणी करायची आहे। म्हणजेच -3चा वर्ग आणि -3चा घन मिळून किती होतात मुलांनो, अगदी बरोबर 5 होतात। म्हणजे -3ची जी मांडणी आहे ती गुणाकार पद्धतीमध्ये आपल्याला 5 वेळा करायची आहे। बघा इथे आपण केलेले आहे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5। 5 वेळा आपण -3ची मांडणी केलेली आहे। म्हणून आपण ह्या कंसामध्ये काय लिहिलेलं आहे की -3 कंस पूर्ण -3चा घातांक काय आहे, तर 5 आहे। कारण आपण त्याची 5 वेळा काय केलेले आहे, मांडणी केलेली आहे। म्हणून याचं वाचन आपण कसं करणार आहोत, कंसात -3चा घातांक जो आहे तो किती आहे, तर 5 आहे। मग बघा यावरूनच आपण दुसऱ्या पद्धतीने देखील लिहू शकतो, -3चा वर्ग आणि गुणिले -3चा घन। म्हणजेच -2 अधिक -3 किती होतात मुलांनो, तर 5 होतात। म्हणजेच बरोबर -3 -2 अधिक 3 2 आणि 3 किती मुलांनो, तर 5 बरोबर -3चा काय आलेला आहे, 5वा घात आलेला आहे। मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n ही धन पूर्णांक संख्या असतील तर त्याचं वाचन बघा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर a चा m हा घातांक आहे गुणिले a चा n हा
घातांक आहे. बरोबर a बरोबर m अधिक n असं आपल्याला या संख्येचं वाचन करावं लागेल. पुढे पाहूया. पुढे पहा मुलांनो, काही उदाहरणे आपण इथे पाहणार आहोत. म्हणजे पहिलं जे उदाहरण आहे ते आपण काय करणार आहोत तर सोडवणार आहोत. बघा, 7चा चौथा घात गुणिले 7चा वर्ग. त्याची उकल बघा काय करायची आहे आपल्याला. 7चा वर्ग गुणिले 7चा चौथा घात गुणिले 7चा वर्ग बरोबर सूत्र आपल्याला काय वापरायचं आहे पहा. a चा m हा घात आहे गुणिले a चा n हा घात बरोबर a बरोबर m अधिक n. हे काय आहे तर आपलं सूत्र आहे. बघा, a चा m हा काय आहे घात आहे गुणिले a चा n हा घात आहे बरोबर a m अधिक n. हे सूत्रानुसार आपण मांडलेलं आहे. म्हणून आपण संख्याची देखील सूत्रानुसार मांडणी करून घेतलेली आहे. म्हणून 7चा चौथा काय आहे घात आहे गुणिले 7चा वर्ग बरोबर 7 आणि त्याचे जे घातांक आहे त्याचे आपण काय केलेले आहे तर बेरीज केलेले आहे. म्हणून 4 अधिक 2 बरोबर किती मुलांनो तर 6. मग इथे आपलं उत्तर काय आलेलं आहे 7चा 6 हा काय आहे घातांक आहे. पुढे पहा, दुसरं जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण कशी मांडणी केलेली आहे तर कंसामध्ये -3/2 आणि त्याचा 5वा घातांक गुणिले -3/2 कंस पूर्ण आणि त्याचा घन. म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागणार आहे 5 अधिक 3 बरोबर किती मुलांनो तर 8. मग सूत्रानुसार आपण मांडणी करणार आहोत. -3/2 कंस पूर्ण त्याचा 5वा हा घातांक गुणिले -3/2 कंस पूर्ण त्याचा वर्ग. मग आपले सूत्र पहा काय आहे. a चा m हा काय आहे घात आहे गुणिले a चा n हा घात आहे बरोबर a m अधिक n. सूत्रानुसार आपण काय करायचं आहे संख्येची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणून बरोबर कंसामध्ये -3/2 आणि 5 अधिक 3. बघा, 5 अधिक 3 बरोबर किती झालेले आहे तर बरोबर कंसामध्ये -3/2 त्याचा 8वा घात. बघा, 5 अधिक 3 बरोबर किती 8. म्हणजेच -3/2 कंस पूर्ण त्याचा 8वा घात. हे आपल्याला काय मिळालेलं आहे इथे उत्तर मिळालेलं आहे. पुढे पाहूया. पुढचं उदाहरण आहे मुलांना ते काय आहे तर पुढचं आपलं उदाहरण आहे 6चा चौथा घात भागिले 6चा वर्ग बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून 6चा चौथा घात छेद 6चा वर्ग बरोबर आपल्याला आता 6 हे किती वेळा मांडणी करावी लागणार आहे गुणाकार पद्धतीमध्ये. अगदी बरोबर 4 वेळा आपल्याला काय करायचं आहे तर 6 हे लिहायचं आहे आणि 6चा वर्ग दिलेला आहे म्हणजे 2 वेळा आपल्याला 6ची मांडणी करावी लागणार आहे जी आपण इथे केलेली आहे. आता पहा, आपल्याला हे 6 घालवायचे आहे, हे देखील 6 घालवायचे आहे. उरले किती मुलांना फक्त 6 गुणिले 6. म्हणून 6 गुणिले 6 इथे आपण लिहिलेलं आहे. आणि 6चा वर्ग म्हणजे 6चा वर्ग जो आहे 1 आणि 2 6 उरलेले आहेत म्हणून 6चा वर्ग आपल्याला इथे मिळालेला आहे. त्याचीच मांडणी आपण कसं करू शकतो बघा. 6चा चौथा घात भागिले 6चा वर्ग बरोबर आपण 4 मधून काय करू शकतो 2 हे मायनस करू शकतो. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे तर 6चा वर्ग एवढा आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे दुसरा आहे. कंसामध्ये -2चा 5वा घात भागिले -3चा घन बरोबर किती येईल मुलांना. साहजिकच आहे 5 मधून आपल्याला 2 काय करायचे आहे मायनस करायचे आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे तर -2. याचं उत्तर आपलं काय येणार आहे तर 3 येणार आहे. पाहूया पुन्हा करून. बघा, -2चा 5वा घात छेद -2चा 3रा घात बरोबर आपल्याला 2 जे आहे ते किती वेळा लिहावे लागणार आहे तर 5 वेळा. बघा, 1 2 3 4 आणि 5 हे आपण लिहिलेले आहे. आता -2चा 3रा घात म्हणजे 2ची मांडणी आपल्याला किती वेळा करावी लागणार आहे गुणाकार पद्धतीमध्ये 3 वेळा. 1 2 3 जे आपण करून घेतलेले आहे. आता पहा, बेकबे 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 आणि बेकबे किती उरलेले आहेत पहा मुलांना 1 आणि 2. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे -2
चा वर्ग आपलं हे उत्तर येणार आहे. तेच जर आपल्याला मांडायचं म्हटलं तर आपण बघा कसं मांडणार आहोत. -2 कंस पूर्ण त्याचा 5वा घात भागिले -3चा घन बरोबर आपण काय करणार आहोत तर 5 - 3 करणार आहोत. म्हणजेच 5तून 3 गेले 2. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे तर कंसामध्ये -2चा वर्ग हे आपलं काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर जर a ही शून्येतर परिमेय संख्या, a ही काय आहे, a ही शून्येतर परिमेय संख्या, m व n ही धन पूर्णांक आणि m जर हा मोठा असेल n पेक्षा तर a चा घातांक m छेद n, a चा घातांक n. मग आपण ते समीकरण कसं लिहिणार आहोत तर a m वजा n असं आपण त्याची मांडणी करणार आहोत. म्हणून a शून्यचा अर्थ काय होतो तर a हा काय आहे, a हा शून्यचा काय नसेल तर तो त्याचा, तर पहा मुलांनो, a बरोबर 0 हा नसेल तर a m छेद a n बरोबर 1. तसेच a चा m हा काय आहे, घातांक आहे, छेद a घातांक m बरोबर a m वजा m बरोबर काय आहे मुलांनो, a बरोबर काय आलेलं आहे तर 0 आलेलं आहे. म्हणून मग आपण इथे समीकरण जे आहे ते कसं लिहिणार आहोत तर a शून्य बरोबर 1 हे आपलं काय आहे उदाहरण एक्झाम्पल जे आहे आपण हे सॉल्व केल्यानंतर आपले जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे तर a शून्य बरोबर 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचं उदाहरण बघूया. तर पहा मुलांना, आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आलेलं आहे. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार आपल्याला इथे करायचा आहे. म्हणून a वजा m चा अर्थ इथे काय आहे तर a वजा m बरोबर a वजा m गुणिले काय तर 1. a वजा m गुणिले am छेद am. म्हणजेच त्याची मांडणी आपण कशी करणार आहोत तर a वजा m अधिक m छेद am. त्यानंतर बघा बरोबर a शून्य छेद am बरोबर 1 छेद am. त्यानंतर a वजा m बरोबर 1 छेद a चा m हा घातांक आहे. म्हणून a वजा 1 बरोबर a छेद a. आता तसेच a गुणिले a छेद 1 छेद 1 बरोबर काय येणार आहे तर 1 येणार आहे. म्हणजेच a गुणिले a वजा 1 बरोबर 1 आणि a वजा 1 हा a चा काय आहे तर a चा हा गुणाकार व्यस्त आहे. पुढे पाहूया मुलांनो, a गुणिले a वजा 1 बरोबर 1. म्हणून a वजा 1 हा a चा काय आहे तर a चा हा गुणाकार व्यस्त आहे. याप्रमाणे 5/3 चा गुणाकार व्यस्त काय आहे तर आपल्याला माहिती आहे 5/3 चा गुणाकार 3/5 हा काय आहे तर व्यस्त गुणाकार आहे. म्हणजेच अंशाच्या जागी आपण छेद लिहिलेला आहे आणि छेदाच्या जागी आपण अंश लिहिलेला आहे. म्हणजेच इथे गुणाकार व्यस्त कशाचा झालेला आहे तर 5/3 याचा गुणाकार व्यस्त हा उलट आपल्याला करायचा आहे 3/5 हा 5/3 चा गुणाकार व्यस्त आहे. म्हणून बघा 5/3 वजा बरोबर 3/5 हा गुणाकार पद्धतीने इथे आपण मांडणी केलेली आहे. गुणाकार व्यस्त इथे आपण दाखवलेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. तर पहा मुलांना, आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते काय आहे तर 4/7 चा वजा 3रा घातांक ही घातांकित संख्या आपण इथे पाहणार आहोत. तर पहा 4/7 वजा 3रा घातांक बरोबर 1/4/7 गुणिले 4/7 गुणिले 4/7. म्हणजे इथे आपल्याला किती वेळा 4/7 लिहायचा आहे तर 3 वेळा तो लिहून घ्यायचा आहे. म्हणून 1/64 आपण हे घेतलेले आहे. छेद बघा 4×1 = 4 आणि 4×4 = 16 आणि 16 किती मुलांनो तर 64. 7 7 49 आणि 49 7 343. म्हणून 1/64/343 बरोबर काय आलेलं आहे मुलांनो याचा गुणाकार व्यस्त आपण करून घेतलेला आहे. म्हणून 343/64 हे गुणाकार, हा जो गुणाकार व्यस्त आहे ती संख्या आपली आलेली आहे. म्हणजेच आपलं जी संख्या आहे ती आपण कशी मांडायची आहे तर 7/4 4चा काय आहे हा घातांक आहे. हे जे उत्तर आलेलं आहे ते काय आहे मुलांनो तर 7/4 चा घातांक म्हणजेच 343.
343/64 याचा जे समीकरण मांडणे आहे ते आपण कसे करणार आहोत, तर 7/4चा घातांक अशी करणार आहोत. पुढे पाहूया. तर बघा मुलांना, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, यावरून जर a बरोबर 0 नसेल आणि b बरोबर 0 आणि m ही धनपूर्णांक 0 असेल तर आपल्याला a/b वजा m बरोबर b/a m हे आपल्याला काय करायचं आहे, हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. तर उदाहरण जे दिलेलं आहे मुलांना, तो काय दिलेला आहे, तर 3/4 भागिले 3/6 बरोबर 3/4 मग आपण आता सगळ्यात आधी काय करणार आहोत, 3 जे आहे गुणाकार पद्धतीमध्ये ते 4 वेळा आपण मांडणार आहोत. बघा, 1 2 3 4 3/4 4 वेळा आपल्याला त्याची मांडणी करायची आहे, जे आपण गुणाकार पद्धतीमध्ये केलेली आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, 3/6 म्हणजे 3 आपल्याला किती वेळा गुणाकार पद्धतीमध्ये लिहायचे आहे, तर 6 वेळा. म्हणून बघा, 1 2 3 4 5 आणि 6 वेळा आपण इथे 3 हे गुणाकार पद्धतीमध्ये लिहिलेले आहे. म्हणून इथे आता बघा, भागाकार जे आहे ते आपण कसे करणार आहोत, तर 3/4 भागिले 3/6 म्हणजेच आता आपण 3चा जे 4 आणि 6 आहे, म्हणजे 4मधून जर 6 किंवा 6मधून 4 जर आपण मायनस केले तर किती येणार आहे मुलांना, तर 2 येणार आहे. म्हणून 3चा वजा वर्ग हे काय आलेलं आहे, आपलं उत्तर आलेलं आहे. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, जर a ही परिमेय संख्या असेल, a बरोबर 0 नसेल आणि m व n या पूर्णांक संख्या असतील तर आपल्याला a चा m हा घात छेद a चा n वा घात बरोबर a बरोबर m वजा n हे सूत्र आपल्याला काय करायचं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. तर पहा मुलांनो, आपल्याला 1चा कंसामध्ये वजा 1चा 6वा घात सांगितलेला आहे, म्हणजे आपल्याला 6 वेळा काय करायचं आहे, तर एकाची मांडणी करून घ्यायची आहे. म्हणून बघा, ते आपण केलेली आहे. 1 2 3 4 5 आणि 6 आपल्याला वजा 1चा 6वा घात सांगितलेला होता, म्हणून आपण त्याची मांडणी किती केलेली आहे, तर 6 वेळा केलेली आहे. म्हणून आता बघा, -1 आणि -1 किती होतात मुलांना, +1. म्हणून -1 +1 अधिक 1 -1 +1 अधिक 1 आणि एकाला जर एकाने गुणलं तर त्याचं उत्तर किती येणार आहे मुलांना, तर 1च येणार आहे. म्हणून कंसामध्ये -1चा 5वा घात आता आपल्याला विचारलेला आहे, म्हणजेच 1 हा आपल्याला किती वेळा मांडावा लागणार आहे, तर गुणाकार पद्धतीमध्ये 1 जो आहे तो आपल्याला 5 वेळा लिहून घ्यायचा आहे, कारण 1चा वजा 1चा 5वा घातांक आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून बघा, 1 2 3 4 आणि 5 हे आपण 1 जे आहे त्याची 5 वेळा गुणाकार पद्धतीमध्ये मांडणी करून घेतलेली आहे. आणि बघा, -1 बरोबर अधिक 1 -1 बरोबर अधिक 1. आता राहिलेला किती मुलांना, तर -1 हा राहिलेला आहे, जो आपण इथे मांडलेला आहे. मग बघा, 1 गुणिले 1 आणि इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे आपल्याला इथे काय द्यावं लागणार आहे, तर -1 असं द्यावं लागणार आहे. म्हणून बघा, m ही संख्या असेल तर -1 चा घातांक जो आहे तो किती आहे, तर तो m आहे बरोबर 1. आणि m ही संख्या विषम असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, -1 चा घातांक m बरोबर -1 हे द्यावे लागणार आहे. इथे पूर्ण संख्या नाहीये, तर इथे काय झालेले आहे, वजाचं चिन्ह आल्यामुळे -1 हे काय असणार आहे, विषम संख्या आलेली आहे आणि त्यामुळं आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर -1 हे आलेलं आहे. तर पुढे पहा मुलांनो, काही उदाहरणे पाहूया आणि त्याला काय देऊया, सोपे रूप देऊया. तर इथे काय सांगितलेलं आहे, पाया काय आहे, -1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर काय होते ते आपल्याला इथे बघायचं आहे. काही उदाहरणे पाहूया आणि त्याला काय करायचं आहे, तर सोपे रूप द्यायचे आहे. म्हणून x चा घातांक जो आहे तो 10 आहे, भागिले x चा घातांक किती, 10. मग बरोबर किती येतात, तर उकल त्याचे काय आहे, तर उकल ही सूत्रानुसार आहे m
चा m हा घातांक आहे भागिले चा n हा घातांक आहे, म्हणून m वजा n हे सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे, संख्यांची मांडणी करून घ्यायची आहे. म्हणून x वर्ग 10 छेद x चा 10वा घातांक बरोबर x 10 वजा 10 हे आपलं काय येणार आहे, तर मांडणी येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे 10तून 10 गेले किती मुलांनो, तर 0. मग x बरोबर किती आलेला आहे, तर x बरोबर 0 आलेला आहे. आणि x म्हणजेच काय, तर 1 हे आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. पुढे पाहूया. तर पहा मुलांनो, काही उदाहरणं आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. म्हणून वजा 7 चा 12वा घातांक भागिले वजा 7 चा पुन्हा काय आहे, 12वा घातांक आहे. मग बरोबर किती, तर वजा 7 चा 12वा घातांक आणि वजा 7 चा 12वा घातांक, म्हणून वजा 7 चा 12वा घातांक छेद वजा 7 चा 12वा घातांक बरोबर वजा 12 वजा 12. 12तून 12 गेले किती राहील मुलांना, तर 0. वजा 7 चा जो घातांक आहे तो काय आहे, तर तो 0 आहे. म्हणून इथे आपलं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे, तर 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर पुढे पाहूया मुलांना, जो दुसरे जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते आहे 4/5 चा घन भागिले 4/5 चा वर्ग. आता इथे वर्ग आणि घन दिलेला आहे, मग याच्या किमती आपल्याला काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. म्हणून 4/5 चा घन भागिले 4/5 चा वर्ग बरोबर, आता साहजिकच आहे आपल्याला 3 मधून काय करायचं आहे, 2 मायनस करायचे आहे. म्हणून 4/5 बरोबर 3 वजा 2. मग 3 मधून जर 2 आपण मायनस केले तर 4/5 बरोबर किती येणार आहे मुलांनो, तर 1 येणार आहे. म्हणून बरोबर 4/5 हे आपलं काय आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे.